जाहीरनाम्यामध्ये निवडणुकीच्या या जाहीरनामा समितीचा मी अध्यक्ष होतो. आम्ही कर्जमुक्तीचा जाहीरनाम्यामध्ये उल्लेख केला होता. जनतेला, शेतकऱ्यांना विशेष करून वचन दिलं होतं. जनतेने विश्वास व्यक्त करत माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये आम्हाला मतरूपी आशीर्वाद दिला आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदयांसोबत आपल्या मंत्रिमंडळात 36,000 कोटीची कर्जमाफी घोषित केली. 56 लक्ष शेतकऱ्यांना याचा प्रत्यक्ष फायदा होणार आहे. याच्या अटीच्या बाबतीत काही आमदार महोदयांच्या मागण्या होत्या, आमच्या सर्वांच्याच मागण्या होत्या, आग्रह होता. याच्या अटीमध्ये काही बदल करून याची व्याप्ती वाढवण्याची आवश्यकता आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार व मंत्रिमंडळातल्या सर्वांचंच अभिनंदन की शेतकऱ्यांच्या दृष्टीने त्यांनी एक मोठा निर्णय व व्याप्ती वाढवत आज या ठिकाणी शेतकऱ्यांचा व्यापक विचार हा सरकारच्या वतीने करण्यात आला. संजय राऊत यांनी आज असा दावा केला आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच दिल्लीला जाईल आणि त्यांची जागा चंद्रशेखर बावनकुळे घेणार. याच्यावर आपण प्रतिक्रिया देणे योग्य नाही आहे. त्यांना या संदर्भातली म्हणजे जी माहिती आम्हाला नाही ती त्यांना असते याचा मात्र हा विचार केला पाहिजे की भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना काहीही माहिती नाही आणि त्यांना माहिती आहे. मला वाटत नाही की आमचं केंद्रीय नेतृत्व अशा पद्धतीने वागत असेल. रोहित पवारांनी वेगळा दावा केला. त्यांचं म्हणणं आहे की केंद्रातला जो मंत्री आहे महाराष्ट्रातला त्यांना महाराष्ट्रात आणलं जाईल. मी आपल्याला तेच सांगतो आहे की राज्यामध्ये कारण नसताना अस्थिरता निर्माण व्हावी या दृष्टीने असे वक्तव्य केले जातात. सावरकरांना भारतरत्न देण्याची पुन्हा एकदा मागणी केली. मी विधानसभेत ठराव मांडला 5 मार्चला आणि 5 मार्चला ठराव मांडताना बघा शासनाच्या वतीने आश्वासन दिलं होतं. इंग्रजांनी तर त्यांना यातना दिल्या, पण ज्यांच्या विचारावर आम्ही राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतो आहे आज त्यांच्या ठरावालाही 2 अधिवेशन जाणं योग्य नाही. आणि मी सांगितलं की याच्यानंतर माझी अपेक्षा होती ज्या पक्षाचा झेंडा मी हाती घेतला तो स्वातंत्र्यवीर सावरकरांना नमन करणार आहे. आमचे नेते, देशाचे कणखर गृहमंत्री अमित भाई अनेकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा उल्लेख करतात. आम्हाला फक्त ठराव करून केंद्राकडे पाठवायचा होता आणि 19च्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही याचा उल्लेख केला आहे. अर्थसंकल्प केलेला आहे की पुढच्या शनिवारी नागपूरमध्ये उद्धव ठाकरे रामरक्षा स्तोत्र पठण करून आंदोलन करणार आहे. एका प्रकारे संघाला, गडकरींना आणि फडणवीसांना तो इशारा देणार आहे. मला वाटतं असा कुणी नागपूरला येऊन काही रामरक्षा पठण केलं तर इशारा आहे. आता मी तर रोजच करतो मुंबईच्या माझ्या घरी, म्हणून काय उद्धवजींना इशारा आहे का? पण अगं काय विरोध आहे? रामरक्षा म्हणतं चुका आहे, कदाचित त्या चुका ज्या आहे ते प्रभू राम क्षमा करण्याची शक्ती दे. हो, सोयाबीन जे आहे ते बऱ्याच जिल्ह्यांमध्ये उगवलं नाही, शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाली, त्यामुळे चंद्रपूर जिल्हा पण नाही. असं आहे की साधारणतः सोयाबीनच्या बाबतीमध्ये दुर्दैवाने आपलं राज्य बियाणं बनवण्यामध्ये मागे आहे. आपण मध्य प्रदेशमधून साधारणतः सोयाबीनचं बियाणं आणतो आणि यामध्ये मग कमी उगवणारं बियाणं शेतकऱ्यांच्या नशिबात येतं. तेलंगणातून STBT हे आपण तिथून तस्कर विकतात आणि तिथेही अडचणी येतात. आणि म्हणून मी बी बियाण्याच्या कायद्याच्या संदर्भात एक अशासकीय विधेयक आणलं. त्या संदर्भातली बैठक झाली आहे. आपला प्रयत्न आहे की असं अप्रमाणित बियाणं शेतकऱ्यांना देण्यात येऊ नये. या अगोदर धानाच्या बाबतीत झालं तेव्हा नुकसान भरपाई भरून देण्यासाठी आम्ही जेव्हा आक्रमक पवित्रा घेतला तेव्हा नुकसान भरपाई दिली सर्व शेतकऱ्यांना. इथं अप्रमाणित बियाणं आहे, शासनाने गंभीरतेने कारवाई केली. हो, तुम्ही हे अशासकीय बिल मांडल्यानंतर आता सरकार त्याच्यावर कायदा करणार असल्याची माहिती येतं. जे बोगस बियाणं आहे काय नेमकी माहिती आहे? असा कायदा सरकार करू इच्छित आहे? नाही, शेवटी बोगस बी बियाणाचं अशासकीय विधेयक मांडताना माझी भूमिका की शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये आणि म्हणून त्यासोबत मी 2 सूचनाही केल्या की आपण इकॉनॉमिकल ऑफेन्स विंग उद्योगपती श्रीमंतासाठी किंवा आर्थिक फसवणुकीसाठी करतो तसं ॲग्रिकल्चर ऑफेन्स विंग केली पाहिजे.
कृषी क्षेत्रामध्ये फसवणूक झाली तर त्याची विशेष चौकशी केली जाईल व यांना सुद्धा फास्ट ट्रॅक कोर्ट केलं पाहिजे. महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यात पहिल्या टप्प्यामध्ये 5 फास्ट ट्रॅक कोर्ट करणे, कारण नकली बियाणं समजा अप्रमाणित आहे, नकली याचा अर्थ अप्रमाणित, तरीही जर तुम्ही न्याय द्यायला 10 वर्ष लावलेत तर तो शेतकरी वाट पाहूच शकत नाही. गरिबी ज्याच्या नशिबात आहे त्याला 10 वर्ष वाट पाहणं फसवणूक झाल्यावर हे कदापिही शक्य नाही. कॅगने ताशेरे ओढले राज्य सरकारवर. अर्थसंकल्प बाह्य खर्चात मोठी वाढ झाली आहे, कर्जाचा मोठा डोंगर वाढतोय असं एक निरीक्षण आणि ताशेरे सुद्धा होते. मला याची माहिती नाही, मी वाचल्यावर प्रतिक्रिया सांगू. डिलिमिटेशन विधेयक जर मंजूर जर झालं तर मतदारसंघात मोठा बदल होतो. त्यामुळे कुठल्या सुद्धा जे आहेत ते पर्यायी मतदारसंघ जे आहेत ते त्यावर चाचपणी करण्यात याची माहिती हे थोडा उशिरा अजून आता याच्यावर काही मत व्यक्त करणं योग्य नाही, कारण डिलिमिटेशन व्हायला पुन्हा एकदा संसदेमध्ये बहुमत लागेल आणि बहुमत आल्यानंतरच डिलिमिटेशन होईल. आणि मला व्यक्तिगत रीतीने वाटतं कोणतीही निवडणूक ही 10% उमेदवारांनी 90% पार्टी संघटन करत असते. भारतीय जनता पार्टी एवढं मजबूत संघटन ठेवते की उमेदवार कोणीही असो निवडून आणण्याची क्षमता आहे. 2009 आदरणीय गडकरींनी नागपूरचे नाना शामकोईंना चंद्रपूर पाठवलं, आम्ही 16 दिवसामध्ये आमदार केलं. तर मला वाटतं की निवडणूक 10% उमेदवाराची 90% संघटनेची असते आणि म्हणून डिलिमिटेशन झाल्याने फार फरक पडतो असं काही मला वाटत. धानाचा मुद्दा तुम्ही धाना शेतकऱ्यांना बोनसचा मुद्दा सभागृहात लावून धरला, अधिकाऱ्यांनी जे हलगर्जीपणा केली तेही तुम्ही निदर्शनास आणून दिलं, काय सांगा? ते धान हा आमच्या पूर्व विदर्भाचा सन्मान आहे, शान आहे. कर्जमुक्तीमध्ये फक्त बँकेत असणारं कर्ज त्याच्या जे आहे ते आपण माफी देतो आहे, पण त्याच्या हातात पैसेच नाही ना. धानाचा लागणारा लागवडीचा खर्च आणि धान विकून येणारं उत्पन्न, 1 एकरच्या मागे धानाचा शेतकरी 4 ते 5 हजार रुपये फक्त कमवतो. आणि 2013 काँग्रेस सरकारने बोनस सुरू केलं आणि ते आम्ही बंद करणं हे योग्य नाही आहे. आणि म्हणून माझी आग्रही भूमिका राहिली आहे की साधारणतः आम्ही 22,000 कोटी रुपये महिन्याला कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी देतो, ते दिले पाहिजे, पण धानाच्या बोनसचा विचार अतिशय गंभीरपणे करा.